आता हे सगळं कव्हर करायचं. एक मिनिट चालू ठेवायचं. तर चालू राहते. हो चालू राहते. मला नाही वाटायला बरं. चालू आहे नाही का इथं लाईव्ह. काही अडचण नाही. सर्व बांधवांना विनंती आहे, तुम्ही बघू शकता आत्मदहन आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. जालना येथील जे काही शासकीय विश्रामगृह आहे अंबड चौफुली, तिथून आमचा हा सर्व शिक्षक बांधवांचा मोर्चा या ठिकाणी निघाला आहे. तुम्ही बघू शकता सामूहिक आत्मदहनाचं हे निवेदन, सामूहिक आत्मदहन आंदोलनाचं जे काही निवेदन आपण ठरवलं होतं त्यानुसार जिल्ह्यातील बहुसंख्य संख्येनं आमच्या महिला भगिनी शिक्षक बांधव हे सगळे या ठिकाणी जमा झाले आणि आता या शासकीय विश्रामगृहाच्या गेट जवळून आमचा भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. We want justice. We want justice. We want justice. शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक एकजुटीचा सहभागी व्हा. भारत माता की जय. भारत माता की जय. अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अनुदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे ते कसं नाही घेतल्याशिवाय राहत नाही. अरे ते कसं नाही घेतल्याशिवाय मातरम. वंदे मातरम. शासनाच्या दरबारी ह्या शिक्षकांची आवाज पोहोचत नाही वाटते. कारण बघा इतकी उन्हातानामध्ये काही आमचे मुस्लिम बांधव उपासाने असून सुद्धा आत्मदहनासाठी इथे उपस्थित आहे. तरी माझी शासनाला कडकडीची विनंती आहे की याची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी. कारण हे शिक्षक जे आहे 20 वर्षापासून असा संघर्ष करीत आहोत, पण संघर्षाला कधीही आम्हाला यश मिळालेलं असं वाटत नाही. म्हणून ह्याच टोकाचा पाऊल आमचे शिक्षकांनी घेतलेला आहे. यामध्ये आमचे महिला भगिनी आणि स्वतः शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आत्मदहनाचा आंदोलनाचा पवित्र उचलण्यात आलेला आहे. तरी सर्वांना विनंती आहे की शासनास आमचा आवाज पोहोचो अशीच विनंती करतो.
रॅली